प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो निबुद्धिमतु दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरा पाठवे हे रंबा गरुणायता गजमुखा भक्ता बहुतोषवी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तयाठविता गडे पुण्यरासी नमस्कार माझा सद्गुरुज्ञानी हरी ज्ञानदेव तुकाराम कृष्ण हरे दूत वचने रामचरित्र ही रावणाचा निजघात ऐकून या लंकानाथ तळमळीता ती दुखी ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात मायबापांनो संत सज्जनांनो कालच्या अध्यायामध्ये अशा प्रकारची कथा झाली भगवान प्रभू रामचंद्रजींनी राजा रावणाचे मामा असणारे पाताळातले अहिरावण आणि महिरावण यांना मारलं. प्रभू वानरांकडे आले. वानरांच्या गर्जनांचा आवाज आल्यानंतर रावणाला बातमी समजली की पाताळातल्या राक्षस जातीचा नाश केलेला आहे. त्यावेळेस राजा रावण घाबरला असं सांगतात. मंदोदरी सीते जवळी पाठ दिली अति कुशळी अतियुक्त प्रबोधिनी काही केले तरी वश नव्हे. राजा रावणानं अंतिम ब्रह्मास्त्राचा वापर केला. स्त्रीकडे पाठवली आणि अतिशय कुशल पद्धतीनं मंदोदरीनं माता सीतेला रावणाच्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व काही फेल गेला असं सांगतात. जरी युद्ध करू समरांगणी तरी रामना तो पेरणे मस्तक पिठीता दशाननी काही करणी चालेना. राजा रावण विचार करून कपाळ दन 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 बदलून घेऊ लागला. म्हणला काय करू. युद्ध रणभूमीच्या ठिकाणी समोरासमोर जाऊ तर जाग्यावर मारताय. कपट करू तर माझं माझ्यावर पलटताय. झाला शंकर प्रसन्न. राजा रावण विचार करतोय आता करू काय करू काय करू काय म्हणत म्हणत भगवान शंकराची आराधना करावी वाटली आणि भगवान शंकराला महामंत्राच्या द्वारे त्या ठिकाणी प्रसन्न केलेला आहे. ते आठवले विशुद्ध होमाघाल मांडला. नाथ महाराज सांगतायत पूर्वी राजा रावणाला वरदान मिळालेलं होतं आणि भगवान शंकराच्या वरदानाला अनुसरून अगाध मोठा अशा प्रकारचा यज्ञ राजा रावण करतोय. शुद्ध स्नान शंकर करावया प्रसन्न मांडले अत्युग्र भगवान शंकराला सुप्रसन्न करून वरदान मागण्याच्या भावनेसाठी राजा रावणानं अत्यंत उग्र अशा प्रकारचं अनुष्ठान मांडलेलं आहे. स्नान केलं आणि अनुष्ठानाला बसलेलं आहे असं सांगतात. भोजनी शयनी श्रवणी वदनी नयने श्रीरामे व्यापल्या नोदिनी क्षण क्षणी न विसरले. भगवंताला विसरत नाही महाराज. हसनी नयनी श्रवणी प्रत्येक गोष्ट
राजा रावणाला सर्व ठिकाणी रामच दिसतोय असं सांगतात. धाम पागा शंकरा त्रिपुरनाथ नेत्रा सामगायन गंभीर गिरा गौरी हरा पाववेदी. साम गायन गंभीर असणाऱ्या भगवंता गौरी हरा भगवंता शिवशंकरा धावा करा हो देवा. ईशाना पंचनना विरावीर प्रभूवर खड्गधराय नरनारी आदी चराचरा विश्वंभरा व्यापका. ईशानना पंचानना वीरावर प्रभूवर खडगधरा. रावणाचे शब्द आहेत महाराज. आपल्याला नीट मराठी जमत नाही. रावण म्हणजे पंडित होता. संस्कृत मधला पंडित असणारा रावण म्हणू लागलेला आहे. विश्वधरा विश्वंभरा विश्वव्यापका. नाना प्रकारच्या शब्दांनी भगवान शंकराची स्तुती राजा रावण करत आहे. वरशुरायुधधरा वर सकल योगीश्वरा वरसुरा असुरा आयुध प्रवरा धारका. आयुध प्रवरधारका सूर असुर कोणालाही मागल ते देणाऱ्या भगवान शंकरा. आयुध नाम वस्त्र शस्त्र मागणाऱ्या शस्त्र मागितल्या बरोबर देणाऱ्या देवा म्हणून विनंती करतो. चरा चरा निज नित्या सकल लोक शाता यज्ञमूर्ती यशभक्ता वरदात्या यज्ञांगा. भगवंता सकळ सूर आराध्या देवाध्या वेदाध्या देवाचा वरशुरायुधधरा वर सकल योगीश्वरा वरसुरा असुरा आयुध प्रवरा धारका. सूर असुर देव दानव सर्वांना वर देणाऱ्या आयुध देणाऱ्या भगवंता अशी स्तुती कर. चराचरा निज नित्या सकळ लोक शाश्वता यज्ञमूर्ती यशभोक्ता वरदाता यज्ञांगा. चराचर निज नित्या संपूर्ण चराचरामध्ये नित्य असणारे तुम्ही भगवान शंकर आहात. सर्व सकळ लोक शाश्वता. सर्व लोकांमध्ये शाश्वत असणार कोणी असेल तर भगवान शंकर आहे. सर्व यज्ञाचे यज्ञ भोगते तुम्ही परमात्मा आहात अशा प्रकारची स्तुती राजा रावण करत आहे. सुराध्यक्षा गणाध्यक्षा देवाध्यक्षा वेदाध्यक्षा योगपते योगाध्यक्षा सर्वाध्यक्षा शूळपाणे. हे सर्व अध्यक्ष असणाऱ्या शूळपाणी हातात त्रिशूळ असणार वेद अध्यक्ष गण अध्यक्ष देव अध्यक्ष लोक अध्यक्ष सूर अध्यक्ष सर्व प्रकारचे अध्यक्ष तुम्ही देवाचे देव महादेव आहात अशा प्रकारची विनंती करत आहे. शरणागता शरण्य भक्तासी करिसी दंडन दक्ष यज्ञ विदंशन स्वभक्त जन पाळता. स्वतःच्या भक्ताचं पालन करणाऱ्या भगवंता दक्षाच्या यज्ञाचं निर्दळन करणाऱ्या भगवंता अभक्ताचा नाश करणाऱ्या परमात्मा माझ्यावर कृपा करा. पुष्पधनुष्य भंजना भाळ नेत्र भावी नाशना रुद्र विश्वजित अभिधाना आधार स्थान विश्वाचे. आधार स्थान विश्वाचे. पुष्प नेत्र कोणता? पुष्प नेत्र भंजना. पुष्पनेत्र म्हणजे फुलाचा बाण केला होता कामाने आणि भगवान शंकरावरती सोडला होता. भगवान शंकरांनी कामाचंच दहन करून टाकलं. जगामध्ये कामाचा नाश करणारा आणि या कामाची राख करणारा कोणी असेल तर तो देव. रामासाठी कामाची ज्यानं राख केली त्याला महादेव म्हणतात आणि रामाचं शत्रुत्व
करणारा नालायक तर देवाचं भजन करू, याला माहितीच नाही कोण कोणाचं आहे. असो सांगू लागले, भाळ नेत्र भव विनाशना रुद्र विश्वजित अभिधाना. भगवान रुद्रा विश्वजित ज्याचं अभिधान आहे अशा भगवान शंकरा तुम्हाला नमस्कार. जय चिता भस्म उदधुलना, जय पिनाकी वरासना, चंद्रचूडा विश्वभूषणा, शत्रुहनना शंकरा. शत्रू हनुन असणाऱ्या शंकरा, पिनाक पाणी, त्रिशूल दंडधारी, त्यानंतर चिताभस्म अंगाला लावणारे तुम्ही आहात. आणखी सांगताय कुठं त्रिशूल खटवांग. जय चिताभस्म धूल ललना, चंद्रचूडा विश्वभूषणा. ज्याच्या चुड्यात चंद्र आहे अशा प्रकारचे तुम्ही परमात्मा आहात. विनंती करतोय त्रिशूळ खड्गवांग खड्गवांगधरा, नागभूषणात विचित्रा, वरदात्या वैरण्यवरा, वरकरा मूर्त धारका. वर करामुख धारका. भगवंता त्रिशूल धारक आहात, खटवांग धारक आहात. नाना प्रकारे भगवंताची त्या ठिकाणी स्तुती करू लागलेले आहेत. नागभूषणा, ज्याच्या गळ्यामध्ये नाग आहे. माणसं लॉकेट घालतात गळ्यात, आणि भगवान शंकरांनी काय घातलं? साप घातलं. ज्याला बघितल्यास माणसं पळून जातात, ते गळ्यामध्ये घातलं. कारण माणसं पळून गेले तरच भजन होतं बरं का. माणसांनी गारडा घातल्यास भजन होत नाही. भगवान शंकर हुशार आहे अशा प्रकारचा विषय. असता स्त्रिये समवेत, ब्रह्मचर्य नित्य व्रत, वा परमयोग्य अत्याद्भुत नित्य शोभत विरासने. भगवान शंकर नित्य विराट आसनावरती आहेत. कोणत्या आसनावर? वीर आसन. नित्य वैराग्य आहे. हो, जगाची जगन्माता, विश्व सुंदरी असणारी माता पार्वती 24 तास सोबत असताना अखंड भजन करतात. बरोबर आहे? होय मला अखंड भजन करतात. आताच्या एखाद्या पोराचे लग्नच होईना, झालं तर ते पाराकडेच येणार. त्याला वाटायला सगळं माझ्यासारखं भारी कोणाचंच नाही. आणि जगातली सर्वात सुंदर स्त्री ज्याची आहे तो 24 तास भजन करत आहे. योगेश्वर तुम्ही परमात्मा आहात, विरक्त आहात. अशा प्रकारे नालायक असणारा रावण स्तुती मात्र भगवंताची करतोय असं सांगतो. गंगा धनावेग सौम्य, ब्रह्मविष्णू अवय परम, अंधकांत उग्र कर्म, मात्र मंडल मध्यांग. गंगाधर असणाऱ्या वेग सौम्य, मातृमंडल वेय परम, अंध कांत उग्र कर्म. अंध म्हणजे अंधार, त्याचा कांत म्हणजे चंद्र. रजनीकांत म्हटलं जातं चंद्राला. मग तशा प्रकारे तो चंद्र ज्यांनी कपाळावर धरला अशा प्रकारचं उग्र कर्म करणारे मार्तुंड, मातृमंडल, मध्यग. आता हे भगवान शंकराची स्तुती आहे. माफ करा काही कमी अधिक झालं तर. अतिशय सुंदर अशा प्रकारची स्तुती राजा रावण. निळकंठा दुर्दशा वर्षभ ध्वजात विरेशात, वृषस्कंधा वृषभाक्षा भक्षा, श्रीमहेशा शाश्वत. वृषभध्वजा बैल ज्याचं वाहन आहे, ज्या नील ज्याचा कंठ आहे, अशा प्रकारच्या महात्मा भगवान शंकरा तुम्हाला माझं वंदन असो. वृषपते सर्व विजयानंद गिरिजा हृदया, कालचक्र प्रेमया सुरवर्या सुरेश. कालचक्र प्रमेया, सूर्यवर सर्व सुरांचे मायबाप असणारे तुम्ही आहात. वृषभध्वज तुम्ही आहात, वीर तुम्ही आहात, कालचक्राचे नियंते तुम्ही आहात. अशा प्रकारची स्तुती करा. स्वामी शंकर
लागले आहे ती मित्र राम. आणि रावण म्हणू लागला, हे भगवंता, अहो माझ्या अख्ख्या कुळाचा काटा निघालाय. आता मला राम आणि लक्ष्मण मला सुद्धा साधण्यासाठी टपलेले आहे. मी काय करू, मला जरा सांगा. असणी भोजनी शयनी गमना गमने कर्माचरणे राम लागलानुदिने क्षण क्षणी सोडीना. असनी भोजनी शयनी गमनी कर्म करत असताना सुद्धा मला राम सोडत नाही. काय करू, अशा प्रकारे रावण बोलतोय. श्रीराम बाणाचे वय पाही मज लागले सर्वा ठाये अणसी वसंत नाही करू काही आता मी काय करू, राम बाणाचं भय मला अहर्निशी लागले. लक्षात घ्या, नामाची आवड नसणारा रामाच्या बाणाची भीती बसतच असते. एक तर माणसाला रामाच्या नावाची आवड असावी, बाणाची भीती तर असणारच आहे, विषय नाही आहे. राजा रावण भयस्थितीमध्ये भगवान शंकराला विनंती करतोय, धाव पावगा शंकरा निज जन करुणा करा. मी पडलो दुःख सागरा धाव उदारा सुळपाने. हे उदार असणारे शुद्धवाणी असणाऱ्या भगवान शंकरा, निज जनावर कृपा करणारे तुम्ही कृपानिधी आहात. भगवंता, माझ्यावरती कृपा करा. ऐक रावणाची करुणा कळवळा कैलास रामा प्रत्यक्ष हो निदाना. काय रावणानुवादे राजा रावणाची करुणा ऐकली आणि कळवळला कैलासीचा राणा. सगळ्यांचे गुरुदेव आहेत महाराज, पण लवकर प्रसन्न होतात आणि लवकर कळवळा येतो त्यांना. भगवान शंकर राजा रावणाला काय बोलतात, ऐका. शिव प्रत्यक्ष भावया जाना ती कळतर रामानुसंधान लागले से बहुसाल जान भेटी त्रिनयना तेने झाली. नाथ महाराज सांगू लागले, भगवान शंकराची भेट रावणाला का झाली? कारण शिव होण्यासाठी जीव रामाला समर्पित करावा लागतो ना. अखंड रामाचं अनुसंधान रावणाच्या डोक्यात असल्यामुळे, अनुसंधान याचा अर्थ होतो अखंड ध्यान. रावण पाप करत होता, पण कोणासाठी? रामासाठी. आणि तुम्ही आम्ही पुण्य करायलो पण संसारासाठी. रामाची अपेक्षा सोडून जेही कराल ते पाप. रामाची अपेक्षा रावणानं केली होती. अनुसंधान रामाचं आहे, चिंतन रामाचं आहे, म्हणून सदाशिव भेटले. अश्वाशोणी जगशिरा बोलता झाला शंकर. पहिले प्रसन्न होऊन सत्वर दिदला वरत ऐका. रावणाला आश्वासन दिलं, रावणा, अरे तुझा राम होईल. आणि पहिलं वरदान दिलं. काय वरदान देताय, ऐका. पूर्वी तू महावीरा काढून सर्वांगाच्या शिरा तुआ मस्तकाचा भरा सजले यंत्राती युक्ती. हे रावणा, पूर्वी तू स्वतःच्या शरीराच्या शिरा काढून हाताच्या विना बनवला आणि मुंडक कापून त्या ठिकाणी मला ध्वनी वाजवून प्रसन्न केला होता, असं सांगतात. गंधर्वयुक्त सामगायन ती मधुर तू आगान करुण केले मज प्रसन्न वर संपूर्ण मागावया. गंधर्वाचं सुंदर अशा प्रकारे गंधर्वासारखं गायन केलं, मला प्रसन्न केलास पूर्ण वर मागण्यासाठी, असं सांगतायत. युद्ध मांडिल्या समरांगणी वैरी
अवयारणी प्रार्थिले कैलास भुवने विजयी त्रिभुवनी वावया. त्रिभुवनात विजयी होण्यासाठी तू त्यावेळेस मला वरदान मागितलास. अशा प्रकारे बोलता केले काय वरदान तुझ्या दिसले आपण ते स्मरण या जाण करी हमन अव्यग्र. आणि रावणा, त्यावेळेस तू मला वरदान मागितलं होतास त्याचं स्मरण कर आणि त्या पद्धतीचं हवन कर्म कर आणि अतिशय उग्र कर्म करून हवन कर्मातून तुला सामर्थ्य मिळेल. अशा प्रकारे बोलताय. मज उद्देश होम करिता पावती सकळ मनोरथा झाली पाहिजे अविकलता हेची कठीणता मांडली. भगवान शंकरांनी सांगितलं, रावणा, मज उद्देश हवन करिता, हवन करायचं पण माझ्या उद्देशाने. परंतु कार्य करत असताना, हवन करत असताना विकळता नको. आणि सगळ्यात मोठी अट टाकून दिली भगवान शंकरांनी, उठायचं नाही, विकळ व्हायचं नाही. विकळ व्हायचं नाही म्हणून तर वाढणार विघ्न करणार आहेत. आताची आमची लोक राक्षसांना बेमुदत आरवलेली, त्यांच्यात विकळता येत नाही तोपर्यंत त्यांचा नाश होत नाही. आणि आमचे म्हणाले समानता समानता वाया गेल्याची लक्षणे. राक्षसांना विघ्न केल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही. भगवान शंकरानं सांगितलं, रावणा, तुला यश पाहिजे असेल तर अविकळ हवन करावं लागेल असं सांगितलं. सिद्धी पावलिया विकळ तरी कार्य साधे तत्काळ रत पावसील प्रबळ दिव्य तुरुंगा समवेत. ए रावणा, हवन जर पूर्ण अविकळपणे केलास तर तुला रथ मिळेल, घोड्यासहित रथ मिळेल, युद्धात यश मिळेल असं सांगतात. अग्निकुंडा माझारी देख शाश्वत अशाश्वत अलोलिक देखसी गातात काळिक ज्वलनार्क समप्रभ. हे रावणा, अग्निकुंडामधून घोड्यासहित रथ येईल, ज्यातून ज्वाळा निघतात त्याच्यातून रथ बाहेर येईल. अशा प्रकारे वरदान सांगताय. अवेद कवचाती अपूर्व शास्त्रास्त्र सामग्री सर्व माहेश्वर चाप दिव्य पावसी सर्व मदनुग्रहे. माझ्या अनुग्रहानं दिव्य माहेश्वरी चाप मिळेल, अभेद्य कवच मिळेल, बुलेट प्रूफ जॉकेट, कसलाही बाण मारला तर आतमध्ये घुसणार नाही. अशा प्रकारे रावणा, तुला सुरक्षा मिळेल असं सांगतो. सुपूजिते वाजी विदात्रे सहार कारके विचित्रे पावसी तू परिकरे शास्त्रास्त्रे दारुण. दारुण अशा प्रकारची शस्त्रास्त्र मिळतील, नाना प्रकारची मारक यंत्र मिळतील. एक तोफ टाकली तर अनेक लोक उद्ध्वस्त होतील. अशा प्रकारचं सामर्थ्य रावणा तुला मिळेल. रथावरी बैस निवेदी शस्त्रास्त्रे संयोगे युद्ध करता रणरंगी वरी भंगी जातील. रणभूमीच्या ठिकाणी रथावर बसून सर्व अस्त्र हातात घेऊन तू जर युद्ध केलास तर शत्रुभंग पावे. प्रेरिया वैर्यावरी जाया उपसहार्या हातासी वा, ऐसी शस्त्राचे पाये प्राप्त होती रथावरी. ए रावणा, तुला रथावरती अशा प्रकारची अस्त्र प्राप्त होतील. प्रेरिया वैर्यावर आणि माग जर घेतले तर त्या ठिकाणी हातात येतील. अशा प्रकारे दोन्ही कला असलेली शस्त्र तुला प्राप्त होतील असं सांगताय. ओम निर्विघ्न सिद्धी जाया तै सिद्ध होय कार्य काही उठल्या उपाय घात होय कर्त्याचा. हे
मणी होम सिद्धीला गेला तर मिळणार आहे. पण तुला दुसरी एक गोष्ट सांगतो, विघ्न जर आलं मध्ये जर उठलास तर मग मात्र घरी येणार नाही, डायरेक्ट मसनवाट्यात जाशील, घात होईल तुझा. अशा प्रकारे संता मने रावण संतोषला. भगवान शंकरांनी रावणाला सांगितल्यानंतर भगवान अदृश्य झाले. रावणानं नमस्कार केला, रावणाला आनंद वाटला. 1,00,000 पोरं 1,25,000 नातू मेल्यानंतर सुद्धा म्हातारं जगण्याची अपेक्षा करते आणि यत्न करते. बघा तुम्हा आम्हाला साधं म्हैस चोरीला गेली नाही तर म्हशीनं दूध द्यायचं कमी केलं तरी माणसं भजन सोडून देतील. लई येडे. रावणाच्या कुळाचा नाश झालेला आहे तरी सुद्धा भगवान शंकराच्या आराधनेसाठी सिद्ध झाला. सकळ सांग पावेना. आता मी यज्ञ करील, रथ मिळवेल, अश्व घोड्या सहित अस्त्र शस्त्रास्त्रांनी प्रबळ होईल. अरे खानदान कपलं तरी म्हातारं सुधरना. हातात शस्त्र घेऊन रामाला मारील आणि मग लग्न करील असं त्याला वाटू लागलं बरं का. गुडघ्याला बासिंग मुतावळी नवरा आणि मसन वाट्यात लगीन होणारे, अशा प्रकारची स्थिती आहे. पराजय पावे रघुनाथ तैसारता साधिना. रावण म्हणू लागलेला आहे, कोणी मनात आणलं नसेल एवढी पाप कर्म करी, एवढी घोर कर्म करी. का जगात पाप वाढलं की रावण जिंकतो आणि पुण्य वाढलं की प्रभू जिंकतात. माय बापा, प्रभूचा विजय हा सज्जनांच्या हातात असतो, कारण सज्जना कर विगुडी सुखाची उभवी. रावण म्हणू लागला, दुर्जन ताकदीवरती या श्रीरामावर मी विजय मिळवे. विधियुक्त स्नान केले पहावं, उजवणी ब्राह्मण समुदाव, स्वस्ती वचन लावो पैकेला. अशा प्रकारचा विचार केला. रावणानं आंघोळ केली. 2-3दा नाथ महाराज म्हणले आंघोळ केली, कदाचित रोज करत नसावा. राक्षसाची जात आहे महाराज, त्याचं काय असतं. ब्राह्मण देवतांना वंदन करू लागला आणि मला स्वस्ती माझं कल्याण व्हावं याची अपेक्षा राजा रावण ठेवतोय. देवोनी धनधान्य संपत्ती नाना रत्नाची आदाती, विचित्र वसने द्विजा प्रति लंकापती अर्पित. नाना प्रकारची वस्त्रदान करू लागला, मोठमोठ्या दक्षिणा दान करू लागला. त्यानं कसं असतं, दान पुण्यानं आशीर्वाद मिळतो आणि आशीर्वादानं दात्याचं आयुष्य वाढतं बरं. त्यामुळे दान पुण्याचं एक वेगळंच महत्व आहे. कलियुगात माणसं दान फक्त कुठं करायला येत माहितीये का, धाब्यावर आणि बारवर, बाकी कुठं पैसाच सुटना. एक जण बेवडा आलं मला दानपेटी जवळ, मला महाराज बाबा एका क्वार्टरचे टाक मध्ये एक हातात 20ची नोट होती आणि एक 50ची होती. पाऊण तास थांबलं बघा, पाऊण तास. मी म्हणला 50ची टाकते. नाही म्हणला महाराज, शुभ आकडा आहे म्हणला 21 रुपये. म्हणलं दारूच्या दुकानावर तू 500ची टाकला असता की रे. असो, सांगण्याचा विषय असा आहे, आयुष्य वाढण्यासाठी धर्मदान असलं पाहिजे. दान पुण्य केल्याशिवाय माणसाची वाईट विघ्न टळत नसतात. राजा रावण आलेलं विघ्न टाळण्यासाठी मोठमोठ्या प्रमाणावर ते दान पुण्य करतोय असं सांगतात. संत करा सांग
असताना लहान लेकरं वगैरे पोटची पोरं सगळ्यांचा मोह सोडला आणि राजा रावण यज्ञ हवन करतोय. रावण श्रीरामाचा भक्त, श्रामी प्रेमात्यंत, अंतर्यानुरागात अद्भुत, तेन्या रक्त सवाय. नाथ महाराज भाव व्यक्त करतायत. रावण लालबुंद दिसू लागला, कारण रावण श्रीरामाचा भक्त आहे. कारण लक्षात घ्या, जोपर्यंत राम उद्देशानं कर्म केले जातात ते भक्तीचं लक्षण आहे. रावणाच्या अनुरागाची पद्धत विरुद्ध आहे, पण वृत्ती रामातच आहे. रामचरणाचे अनुरक्त असलेला रावण आरक्त दिसू लागला, लालबुंद दिसू लागला, सर्व प्रकारची मायामोह सोडून दिले आणि राम होण्याच्या अपेक्षेनं हवन करतोय. रक्तवस्त्र परिकर, रक्तमाळा विचित्र, यज्ञोपवीत रक्तांबर, अत्युग्र आवरण पूजा. अतिशय उग्र आवरणाची पूजा आहे महाराज रावणाची. रक्तानं भिजवलेली वस्त्र, रक्तानं टाकलेला सडा, रक्तांबर रक्तात भिजविलेलीच कपडे अंगावर घातले महाराज. का? रावणाचा तो धर्म आहे. लक्षात घ्या, गायीच्या कासेकडे पाहणारा आपला धर्म आहे आणि गायीच्या मांसाकडे पाहणारा राक्षसाचा धर्म. रक्ताचा थेंबही सांडू नये यासाठी शांतीचा स्वीकार करणं हा भक्ताचा धर्म आहे. आणि रक्ताचा सडा पृथ्वीवर करून त्राहिमाम करून भगवंताला अवतार घेऊन मोक्ष मिळवण्याची अपेक्षा ठेवणं हा राक्षसाचा धर्म. शेवटपर्यंत रावण त्याच्या धर्माचं पालन करतोय. त्याला पाहिजे रामच, पण रक्ताचे कपडे अंगावर घातले. तुम्हा आम्हाला चांगली शेंट टाकलेली कपडे घालायला काय अडचण नाही. इस्त्री करा, मंदिरावर या, जय श्रीराम बोला, कुठेही राहा, जय श्रीराम बोला. राम म्हणता रामाची होई दे. राक्षसांचं अवघड आहे मला. मांस खावं लागते, वास आलेलं खावं लागते, सडलेलं खावं लागते, डंगर डुकर कुत्री 4-4 महिने बिनामुळीचं राहावं लागते, 6-6 महिने दात घासून लागते, तेव्हा राक्षस म्हणतील. कोणाला राक्षस म्हणतील? एखादा किती माजला तर लोक म्हणतात माजलेला आहे, राक्षस म्हणत नाही. राक्षस म्हणण्यासाठी कमीत कमी 6-6 महिने बिनामुळीच राहावं लागते, अनेक प्रकारची पाप करावं लागते, त्यावेळेस कुठं राम भेटत असतो. माय बाप, राजा रावण अत्यंत उग्र अशा प्रकारची साधना, हवन, अभिचार करतात. रक्त चंदनाची मुठी परिकर, रम्य शिवालय मनोहर, तेथे बैसोने दशशिर, होम एकाचा रंभी. आरक्त लालबुंद त्या ठिकाणी कपाळाला चंदन लावला महाराज. रक्तातच भिजलेला वास घाण. भगवान शंकराचं मंदिर बघितलं आणि त्या ठिकाणी जाऊन यज्ञ करतोय. रक्तांबर नेत्र दारुण करोनिया शिरस्वार्चन, दड स्मरेश्व चरण, होम विधानारंभे. रक्तांबर अशा प्रकारची वस्त्र, रक्तात भिजलेलं सगळं मारा. किती प्राणी मारले असते बघा. तुमचा आमचा धर्म आहे, भूता परस्परे पडो. राक्षसाचा धर्म आहे, बकर कापा, गाय कापा, माणूस कापा. सकाळी 6 वाजता महाराज ते उलट टांगून उभे असते दुकानात. आपण बी 6 वाजता काकड्याला आलं पाहिजे, 5 वाजता, 4 वाजता, बरोबर. त्याचा धर्म आहे. आता आमचे कारके 10 वाजेपर्यंत झोपाले, त्याचा विषय वेगळा. वरून महाराजावर तुंबून असतील, त्याने काय लावली किरकिर म्हणून. असो, देव मिळवणं एवढं सोपं नाही. राजा रावण प्रयत्न करतोय. अति उग्र आवरण पूजा, यज्ञ राखावयावरा, करिता झाला रावण राजा, बळ समाजा परिसापा. रावण राजा यज्ञाची पूजा करतोय. त्याचं बळ कसं आहे?
ऐका असं सांगतात, स्वस्त राहावयांत करण समीप आनंदाच्या भरण त्या माझी मनगात घालता जाण विक्षेपा पण रिगो नसते. आणि राजा रावण जवळ त्याच्या आवरण आनंदाचं, ज्यात मन घातल्यानंतर मन लागेल, विक्षेप येणार नाही, अशा प्रकारचं आतलं जे आवरण आहे ते आनंदाचं करतोय असं सांगतात. सवेची दुसरा परिग पुन्हा महामहाता दारुण समीप पावता पारिके जण मोहेन बघ स्वय होती. आता लक्षात घ्या बरं का, रावणाचा यज्ञ आहे आणि या यज्ञाचं एक आवरण. पहिलं आवरण आनंदाचं. जवळ गेलं की महाराज पिस्तुले आपलाच वाटतंय आता सब पिकुळे आपल्या वाटत आहेत का. जवळ गेलं की ते मोहाचं दुसरं आवरण. पारिखे जण, पारिखे म्हणजे जे रामाचे आहेत त्यांना रावण आपला वाटतो, हे त्याचं एक सूत्र आहे. आता हे 7ही आवरण आहे, वेगवेगळे आहे, त्याचं थोडं विश्लेषण जास्त करायचं. कुंडली कवरे